हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे साची अँड ज्योती महाजन. आणि आज मी बनवणार आहे आंबट तुक्याची भाजी. ही आहे आंबट तुका. मी त्याला छान साफ करून घेतला आहे मस्त असा. आणि बऱ्याच लोकांना माहिती नसेल आंबट तुका असतो काय. तर बघा, मी काढून ठेवलेली होती. तर हा असा असतो, असे हे पानं असतात आंबट तुक्याचे. हे बघू शकता तुम्ही. अशी छानशी अशी ही भाजी असते आणि ही आंबट लागते, म्हणून ह्याचं नाव आंबट चुका याला असं म्हणतात. तर जास्त काही साहित्य लागत नाही. तर चला तुम्हाला साहित्य बी सांगते मी. इथे मी एक जुडी आंबट चुकाची भाजी आणलेली आहे. ती मी छान कापून घेतली साफ करून. आणि मी इथे 2 मीडियम साईजचे कांदे कापून घेतले. इथे आहे मिरची कापून घेतलेली 5-6 मिरच्या घेतल्या हिरव्या. इथे मी लसूण ठेचून घेतलेला आहे. आणि मोस्ट इम्पॉर्टंट हे आहेत शेंगदाणे. त्याच्यामध्ये हे शेंगदाणे टाकायचे आहेत. ह्याची पण खूप छान टेस्ट लागते. आणि आपल्याला अर्धी वाटी बेसन लागणार आहे आणि आपले बेसिकचे मसाले. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. आपली कढई मी गरम करून घेतलेली आहे. त्याच्यात टाकायचे 2 पळ्या तेल, 2 ते 2.5 पळ्या. त्याच्यानंतर आपल्याला टाकायची आहे मोहरी. तेल अजून गरम नाही झालं. आपल्याला 1 चम्मच जिरे ॲड करायचं आहे याच्यामध्ये. आणि 1 चम्मच लसूणची मी जी पेस्ट ठेचून घेतलेली आहे ती पण ॲड करून घेते. छान मिक्स करायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर टाकायची आपल्याला मिरची. आपलं लसूण आणि मिरची छान फ्राय झालेली आहे. तर आपल्याला आता ॲड करायचे आहे तिथे कांदे. याला पण छान ब्राऊन भाजून घ्यायचा आहे आपल्याला कांदा. आता आपण थोडंसं हिंग टाकून घेणार आहे, 1/2 चम्मच. दीड चम्मच धनेपूड, 1/2 चम्मच जिरेपूड. हळद ॲड करायची 1 चम्मच आपल्याला. त्याच्यानंतर फोडणीतच आपल्याला हे शेंगदाणे टाकून घ्यायचे. आणि आपल्याला हे भाजून नाही घ्यायचे, हे असेच आपल्याला तेलामध्ये करून घ्यायचे आहेत. कांदे फ्राय होतात तोपर्यंत आपल्याला हे बेसन भिजून घ्यायचं आहे. बॅटर तयार करायचं आहे याचा आपल्याला. मस्त आपली फोडणी रेडी झाली आहे. त्यात आपल्याला टाकायचं आहे आता आंबट तुक्याची भाजी. स्वच्छ धुवून घेतलेली आहे मी. लगेचच आपल्याला हे बेसनचं आपण जो बॅटर तयार करून घेतलं आहे, बेसन भिजून घेतलं आहे ना, ते आपल्याला याच्यात ॲड करायचं आहे. अजून पाणी घ्यायचं. आणि तुम्हाला किती पातळ हवं आहे किंवा घट्ट हवं आहे त्यानुसार तुम्ही पाणी जास्त कमी करू शकता. मिक्स करायचं आपल्याला. आणि ह्या भाजीचा फोडणीत टाकल्यानंतर लगेचच कलर चेंज होतो. थोडंसं अजून पाणी टाकणार आहे. साधारण मला 2 ग्लास पाणी लागलेलं आहे. आणि आता आपल्याला याच्यात मीठ ॲड करायचं आहे. छान असं मिक्स करायचं आणि छान मंद आचेवरती याला आपण
5 ते 7 मिनटं छान शिजून घेऊया. चला शिजून घेते आणि मग बोलते तुमच्यासोबत. इथे छानसं असं आपलं आंबट तुक्याची भाजी छान शिजते. असंच मंद आचेवरती आपल्याला अजून शिजून घ्यायची आहे. म्हणजे जेवढी मंद आचेवर छान शिजेल ना तेवढी हिची टेस्ट खूप छान लागते. खूपच छान होते ही भाजी. नक्की ट्राय करून बघा. तर बघा आपली छान इथे भाजी मस्त रेडी झालेली आहे आणि मस्त असा आंबट आंबट असा वास येतोय, छान सुगंध येतोय. बघू शकता किती छान झालेली आहे. आणि ह्या भाजीला जास्त वेळ नाही लागत आणि खूप आंबट असा छान टेस्ट येते ह्याला. चला तर मी सर्व करून घेते. मस्त अशी आपली गरमागरम आंबट चुक्याची भाजी रेडी आहे. तर बघा अशी आहे आपली आजची रात्रीची आंबट चुक्याची भाजी. तर चला मी तुम्हाला ताटही करून दाखवते. छान आंबट चुक्याची भाजी आणि इथे आहे मुळ्याच्या पानांची भाजी छान. इथे आहे काकडी, मुळा, छान गावरान बेत आहे, कांदे, पापड, इथे भाकरी गरमागरम, इथे आहे लोणचं आणि बघ याच्यावरती छान असं तेल टाकायचं आपल्याला मस्त. तर अशा पद्धतीने आहे आपलं रात्रीचं आजचं जेवण. ही आहे आंबट तुक्याची भाजी, भाकरी, नाचणीचा पापड, कांदा, मुळा, काकडी आणि ही मुळ्याच्या पानांची भाजी, लोणचं असं आहे रात्रीचं जेवण. आणि ही भाजी मुळ्याची भाजी पानांची साचीची खूप फेवरेट आहे. तर असं आहे आपलं जेवण मस्तपैकी गरमागरम. गावरान बेत आहे आज. तर या सगळ्यांनी जेवायला. आणि आजची आंबट तुक्याच्या भाजीची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉन आहे ते नक्की प्रेस करा, जेणेकरून मी जे नवीन नवीन व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, छान छान खात राहा. बाय.